सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? गवळी बापूसाहेब मनाजी, सरदवाडी रोड, गुरुदत्त नगर, शिन्नर. बरं. तुम्ही संजीवनी ज्यूस जे घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला? संजीवनी ज्यूस घेतल्यानंतर मला भरपूर असा फरक पडला. सुरुवातीला काय झालं, मला अगोदर पॅरालिसिसचा झटका आलता पायाला, चालता येत नव्हतं. मग मी सह्याद्री हॉस्पिटल नाशिकला ऍडमिट होतो 1 महिना. मग तिथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. पण मग गोळ्या चालूच होत्या. मी 1 वर्षभर गोळ्याच घेत होतो, पण माझ्या हाताला मुंगे येतच होत्या. मग मी विचार करायचो हाताच्या मुंगे का जात नाही. मग मी तर भरपूर गोळ्या घेतो. मग सरांचा असं मला एक दिवस फोन आला, सर म्हणे आमच्याकडे औषध आहे म्हणे, येऊन जा तुम्ही. तर मग आलो, सरांची संजीवनी ज्यूस दिलं. संजीवनी ज्यूस मी आता 4-5 महिन्यापासून कंटिन्यू घेतो. तर मला 1 महिन्यातच फरक पडला भरपूर. हाताच्या मुंग्या पण गेल्या आणि भरपूर असा फरक पडला मला. मग तरी पण माझा आता संजीवनी ज्यूस अजून कंटिन्यू चालूच आहे. आणि संजीवनी ज्यूस घेतल्यामुळे मला भरपूर असा फरक पडलेला आहे. माझा बीपी पण नॉर्मल झाला. बीपी माझा आता सध्या 120-130 आहे. आणि जोपर्यंत म्हणजे मला पॅरालिसिसचा झटका आला त्यावेळेस माझा बीपी जवळजवळ 200च्या पुढे होता. आणि मी कधीच बीपी चेक केलेला नव्हता. मला त्यातली काही माहिती पण नव्हती. मग पॅरालिसिसचा झटका आल्यामुळं सगळं उघड झालं माझं असं. आणि संजीवनी ज्यूस घेतल्यामुळे माझा भरपूर असा फरक पडला.